ठिकठिकाणी शोभायात्रांच्या माध्यमातून मराठी संस्कृती, मराठी परंपरा याचं दर्शन जे आहे ते घडतंय। ठिकठिकाणी चौकामध्ये रस्त्यावर रांगोळीचा सडा टाकला गेलेला आहे आणि मराठी नववर्षाच्या स्वागत जे आहे ते मराठी तरुणांकडून, मराठी तरुणींकडून केलं जात आहे। तर गिरगावमधल्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आदित्य ठाकरे हे पोहोचलेले आहेत। इथे गिरगावमधली दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। नेते मंडळींचा सुद्धा उत्साह जो आहे तो दांडगा आहे। तरी थेट वरळीमध्ये दृश्य आपण पाहताय। वरळीमध्ये आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। नववर्षाचं स्वागत अगदी दणक्यात जोमात ठिकठिकाणी केलं जात आहे। तू काय सांगतो? मी जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा तेव्हा ढोल वादन करते। मला खूप मज्जा येते। प्रॅक्टिस नाहीये पण खूप आवड आहे। लहानपणापासून बघत आली आणि काय उत्सुकता आहे, तर आताही मी एन्जॉय करते। हा पहिला वर्ष आहे की आधी कधी सामील झाले? आधी वाजवत आहे ढोल ढोल वादन केलंय आधी?